दरम्यान घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपर दुर्घटनास्थळी जाऊन स्वतः पाहणी केली। त्यानंतर हे आदेश त्यांनी दिलेले आहेत। या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे। तर घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घाटकोपर दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली। त्यानंतर हे आदेश दिलेले आहेत आणि यामध्ये मृत पावलेल्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे। तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी हे आदेश दिलेले आहेत। अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे देखील त्यांनी आदेश दिलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनधिकृत होर्डिंग्सवर आता कारवाई होणार आहे। त्याचबरोबर या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे। काल अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे ही दुर्घटना घडली आणि यावर आता कारवाई होणार आहे। घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। त्यांनी स्वतः या दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी देखील केली आणि या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदतही जाहीर केलेली आहे। तर आता मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत मिळणार आहे। सूचना मी दिलेल्या आहेत आणि महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की जेवढे मुंबईतले होर्डिंग आहेत या सर्व होर्डिंगचं स्पेशल ऑडिट करा, स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि जे विदाऊट परमिशन विदाऊट लायसन्स आहेत हे सर्व कापून टाका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। सर, सरकारकडून काय मदत जाहीर केली? जखमींचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करेल आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांच्या परिवारांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण तात्काळ 5 लाख रुपये देण्याचा देखील निर्णय घेतला। सर, किरीट ऑडिट करायचं सांगितलेलं आहे। अनधिकृत होर्डिंगवर या ठिकाणी कडक कारवाई केली जाणार आहे आणि आवश्यकता पडली तर आताच्या घटनेकडे पाहता नेहमी आपण कारवाई करतो त्याच्यापेक्षा कडक सेक्शनमध्ये अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई केली जाईल।